मी नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मटार स्टोर कसा करायचा। तर बाजारात मटारचा सीजन आहे आणि भरपूर असा मटार आलेला आहे बाजारात आणि भरपूर स्वस्त पण आहे आणि तो जरी जास्त आणून ठेवला तर तो खराब होऊ शकतो। तर त्यासाठी तो फ्रीजमध्ये वर्षभरासाठी स्टोर कसा करायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण बघूया मटार कसा स्टोर करायचा करते। आणि एका टोपामध्ये आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की हा 2 किलो मटार आहे। मी छान असा मटार 2 किलो मटार आणलेला छान असा सोलून घेतलेला आहे आणि हे मटारचे हिरवेगार छान असे दाणे आहेत आणि जो काही खराब मटार होता तो मी बाजूला केला आहे। आणि आता आपण हे स्टोर कसा करायचा तो बघणार आहोत। त्यासाठी ते पाणी घेतले, थोडीशी साखर लागेल आणि बर्फाचं पाणी लागेल म्हणजे थंड पाणी। तर इथे एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवले आणि पाण्याला उकळी आली की लगेचच हा आपण मटार त्यात घालणार आहोत। ते मी पाणी उकळून घेणार आहे, त्याच्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। इथे आपलं पाणी छान गरम होत आहे तर त्यात आपण एक साखर घालणार आहोत। एक चमचा साखर आहे, 1 चमचा साखर घालणार आहोत। तर साखर घातल्याने काय होतं, तो मटारचा जो ग्रीन कलर असतो तो तसाच कायम राहतो। त्यासाठी इथे आपण साखरचा वापर करणार आहोत आणि मटार थोडे गोड लागतात आणि स्वीटनेस येतो मटारमध्ये, तर खूपच छान अशी चव येते। त्यासाठी इथे मी साखरेचा वापर केलेला आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि मटार स्टोर करा। पाण्याला उकळी आली की आपण गॅस मीडियम करायचा आहे किंवा बंदही करू शकता आणि आपण मटार घालणार आहोत। 5 मिनिटं जरी पाण्यामध्ये मटार तसेच ठेवायचे, त्यावर येतात आणि ते वर आलेले मटार आपल्याला काढून थंड पाण्यात घालायचे। त्या पाण्याला उकळी आलेली आहे तर इथे आपण आता त्यात मटार घालूया। पातेलं छोटं असल्यामुळे मी 2दा घालणार आहे। थोडंसं असं चमच्याने हलवून घेऊया। मीडियम केलं आहे, कमी गॅस केला आहे आणि ज्यावेळी मटार आपणच असे वरती येतील त्यावेळी आपल्याला ते काढून आपल्याला थंड पाण्यात काढायचे। खराब मटार दिसली तर काढून घेऊया। बघू शकता मटार आपला वरती आलेला आहे, तर जे आपले मटार वरती आले ते आपण काढून घेऊया। आणि जसा मटार वरती येईल तसा काढून घ्यायचा आणि या थंड पाण्यात घालायचं आपल्याला। हे बघा, मी मटार वरती येताना दाखवते, ते आपणच वरती येतात आणि या थंड पाण्यात घालून घ्यायचं। हे बघा, मस्त आईसच्या पाण्यामध्ये छान ग्रीन असा मटार आहे। ग्रीन हे सुद्धा वर आलेले काढून घेऊया आपण। कसे वर बघू शकता मटार कसे आपणच वरती येत आहे। तो पण ते मी चाळून घेतले आणि चाळणीमध्ये एक न्यूजपेपर ठेवला आणि आता जे थंड पाण्यात मटार घातले होते तर ते सुद्धा आपण आता गाळून घेऊया आणि या न्यूजपेपरवर घालूया, जेणेकरून जे काही ओलसर असतील तर ते सुके होतील। तर थंड पाण्यातून आता आपण या न्यूजपेपरवर काढून घेऊया। बघू शकता किती ग्रीन असे आहेत आपले मटार। तर इथे आता मी गॅस बंद करते कारण की पाणी आपलं खूप गरम आहे। तर गॅस बंद करूया आणि जे काही राहिलेले मटार आहेत ते वर आलेत ते पुन्हा काढून घेऊया, थंड पाण्यात घालूया। सुकलेत ना।
तर इकडे राहिलेले माझ्याकडे जे माझे मटार होते बाकी ते सुद्धा आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यामुळे जो राहिलेला मटार होता तो सुद्धा मी या पाण्यात घातला आहे. आता ते ज्यावेळी वरती येतील त्यावेळी आपण ते काढून पुन्हा या थंड पाण्यात घालायचे आणि जे आता थंड पाण्यातले मटार आहेत ते परत या न्यूजपेपरवर काढून घेऊया. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मटार स्टोअर करा. तर तुम्हाला वर्षभर मटारचा आनंद घेता येईल व वर्षभर तुम्ही भाजी बनवून खाऊ शकता. तुम्हाला मी आतून पण मटर आपले ग्रीन आहेत ते दाखवते. हे बघा, आतून पण आपले मटर मस्त ग्रीन आहेत. तर इकडे मम्मी मटार काढते तोपर्यंत आपली हनी बनी आणि आपली तर इथे बाकीचे मटारसुद्धा आपण पाण्यातून काढून घेऊया व थंड पाण्यात घालूया. ते आपण दुसरा न्यूजपेपर चेंज करूया कारण की हा न्यूजपेपर ओलसर झालेला आहे. इथे बघू शकता 4 जण लपून बसले ते न्यूजपेपरच्या खाली. हे बघा आपले हरी मटार. न्यूजपेपर आपण घेऊया कारण की अजून आपले मटार बाकी आहे. हे राहिलेले मटारसुद्धा आपण न्यूजपेपरवर घालून घेऊया जेणेकरून त्यातला ओलसरपणा सगळा निघून जाईल. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर जेणेकरून अशाच नवीन रेसिपी व आयडियाज तुम्हाला पाहण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर हे राहिलेले मटारसुद्धा मी आता काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सगळा मटार आपला छान वाफून झालेला आहे आणि थंड पाण्यात गरम पाण्यातून थंड पाण्यात मी काढून व पेपरावर थोडा सुकवून घेतलेला आहे. आता आपण तो स्टोअर कसा करायचा ते बघूया. तर इथे मी प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या आहेत. तुम्ही प्लॅस्टिकचा डब्बासुद्धा घेऊ शकता. इथे पिशवी घेतली आणि अशा प्रकारची पिशव्या जेव्हा आपण भाजी आणतो त्या पिशव्यासुद्धा तुम्ही पॅकिंग करायला घेऊ शकता. तर ह्या पिशवीमध्ये आता आपण तो पॅकिंग करून ठेवायचा आणि आपल्याला हा फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे पिशवीमध्ये भरून घेऊया. तुम्ही हव्या तर छोट्या पिशव्या घेऊ शकता. प्लास्टिकमध्ये भरून घेतलं आहे. तुम्ही ती पॅक बॅगा येतात जिपलॉक बॅगा येतात त्याच्यामध्ये सुद्धा भरू शकता. तर या बॅगेमध्ये भरले आणि आता असं स्टॅपलर मारते. तर अशा प्रकारे पण ह्या बॅगेमध्ये मटार आपला पॅक केला आहे व माझ्याकडे अजून अशी एक बॅग आहे जी खूप आवाज करते. हां, तर अशी पण बॅग घेऊ शकता. तर मी सुद्धा आता ही बॅग घेतली त्याच्यामध्ये जो राहिलेला मटार आहे तो स्टोअर करते आता. तर अशा प्रकारे तुम्ही मटार स्टोअर करू शकता. तर ही तुम्हाला मटार स्टोअर करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.